प्रकाश म्हटलं ना, आता आपण प्रकाश पाटील, पंकज पाटील मैदानामध्ये दाखल. प्रकाश म्हटलं ना, आज 40+ प्रतिनिधित्व करतात, परंतु वावंजे क्रिकेट संघ रेग्युलर जेव्हा मैदानामध्ये खेळण्यासाठी जातो ना, तेव्हा मात्र प्रकाश पाटीलची कुठेतरी त्या संघाला उणीव भासत असते. कारण आता प्रकाश 40+चं नेतृत्व करतो, परंतु आजही त्याच्यामध्ये एक खऱ्या अर्थाने क्षमता आहे की रेग्युलर क्रिकेट संघाचं सुद्धा प्रतिनिधित्व करण्याची क्षमता आहे. परंतु आज 40+चं प्रतिनिधित्व करतं, त्याबद्दल तुमचं स्वागत. आणि एका बाजूला आपण 4774 एकनाथ शेठ पाटील यांना पाहतो. हे वावंजे गावची अशी ओळख आहे की एक दोस्तीच्या दुनियातील राजा माणूस खऱ्या अर्थाने, की जिथे संघर्षांच्या विचारांची वस्ती, तिथे एकनाथ पाटील वावंजे यांची नेहमी असते दोस्ती. बोलूया सामन्याकडे. येणके आमची गुणलेखकाच्या भूमिकेत पाहतो. मंडप डेकोरेशनचे जे मालक आहेत बघा, मंडप डेकोरेशनचे मालक, तुमचा एखादा कामगार वर्ग किंवा खऱ्या अर्थाने प्रतिनिधी असेल, स्टेजशी संपर्क साधायचे आहे. परशुराम काथारा ज्यांच्या माध्यमातून इथे नेटवर्क सेवा पुरवण्यात आलेली आहे, आगमन झालेलं आहे, मनपूर्वक आपलं स्वागत. वलव्या सामन्याकडे. पहिला आवाज मंगेशचा आपण ऐकलं पहिल्या सत्रासाठी, तर आता नवीन खऱ्या अर्थाने आपण इथे पाहणार आहोत. नवीन लढतीकडे जाऊ. वलूया. वर्तमान लढत मैदानामध्ये सुकापूर विपक्ष वावंजे पहिल्या सत्रासाठी वळणार आमचे मित्र लहू फडके यांच्याकडे बोलूया. धन्यवाद महागुरु. तर वळूया आपण सामन्याकडे. सलामीर जोडी वावंजे टीमकडनं पंकज आणि प्रकाश, अगदी नामवंत जोडी. आणि गोलंदाज अगदी पाहायला मिळेल संदीप. सामन्याला सुरुवात. पहिला चेंडू हुक करण्याचा प्रयत्न, परंतु दिशाहीन गोलंदाजी संदीपकडनं. पहिला चेंडू अगदी स्वेर मारा. अगदी मागच्या सामन्याचाही महागुरु सर आपण थोडासा उल्लेख करायला हवा. 75 धाव्यांची अभेद्य भागीदारी, 78 धावा हव्या होत्या, 75 धावेवरती विकेट नव्हती नावडे टीमची. आणि तिथून मात्र जी गळती लागली, 3 चेंडू 3 विकेट, सामना गमवावा लागला नावडे टीमला. काय कमालीचा परफॉर्मन्स राहिला उल्वे टीमकडनं. अपेक्षा सर्वांनी सोडली होती, परंतु क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये यू टर्न कधी कोणाला मिळेल हे कधीच कोणी सांगू शकत नाही. आणि उल्वे टीम मात्र तिथे विजय संपन्न केला. अगदी इथे चेंडू तुम्हाला डॉट चेंडू पाहायला मिळतोय. पहिला चेंडू वाईट, त्याच्यानंतर डॉट. ऑन स्ट्राईक पंकज पाटील, नॉन स्ट्रायकरला प्रकाश पाटील. आय थिंक आज वावंजे टीम मोसिमला जरूर मिस करते. आम्ही आल्या लगेच चौकशी केली की मोसिम दिसत नाहीये, परंतु तो थोडासा आजारी आहे, त्यामुळे तो खेळू शकत नाहीये. बाईकर मॅन आहे, गतवर्षी बाईक पटकावली होती मोसिमनं. 40+ टीममध्ये 2 बाईक पटकावल्या, ज्यानं रेग्युलर क्रिकेटमध्ये मिळवणं शक्य नव्हतं. तेव्हा बाईकच कमी होत्या, परंतु 40+ मध्ये वावंजे टीम गतवर्षी चांगला फॉर्म होता. आणि तो बायकर मॅन आजच्या या दिवसामध्ये नाही आहे, म्हणजे कुठेतरी कमतरता तुम्हाला जरूर भासेल. आणि 2 चेंडू झालेत, एकच धावपटलावरती, परंतु त्याची भरपाई करावी लागेल पंकजला आणि प्रकाशला. प्रकाशमध्ये दमछम आहे. यस, अजून एक चेंडू डॉट आलाय. अगदी जागा बनवून खेळायचा प्रयत्न पंकजचा राहिला सातत्यानं, परंतु लाईनला पूर्णपणे मिस करतोय. अगदी थोडीशी शॉर्टअप लाईन आहे. तुम्ही जर का लेग स्टंपवरती गार्ड असेल तर आय थिंक तुम्ही थोडंसं बॅकफुटला या. तुम्हाला अप्पर कट, तुम्ही ऑफसाईड आहे तुमच्याकडे, तिथेही धावा मिळतील. प्रयत्न तर करा. ट्राय अगेन. तुम्ही प्रयत्न करा, तुम्हाला धावा मिळतील. आणि पंकजकडे ती खासियत आहे. बऱ्याचदा सामन्यामध्ये आम्ही पाहिलं रेग्युलर क्रिकेट खेळत असताना सुद्धा चांगली अप्पर कट, ॲक्च्युली लेट कटच्या फटक्यामध्ये पंकज माहीर आहेत. तर इथे 40+ मध्ये थोडासा वयाचा अनुभव पाहायला मिळतोय. या साडव्या बॅटने परत एकदा आय थिंक आता मात्र पंकजने निर्धार केला की मी ऑनसाईडलाच खेळणार, भले काही होऊ दे, परंतु ऑनसाईड मध्येच आपलं खातं उघडणार. आणि ते उघडलंय. कदाचित असे निर्णय आपल्या टीमच्या विरोधात जातात. टीमचं हितचं पहिलं बघायला पाहिजे आपण. आणि पंकजमध्ये आय थिंक ती क्षमता आहे. आणि त्यांचे बंधू प्रवीण, खरं तर ते बंधू आहेत, दोन्ही भाऊ आहेत. जेव्हा प्रवीण येतात ना, प्रवीणची बॅटिंग सुद्धा बहारदार. आणि प्रकाश बरसलाय, उन्हाचा तडका आणि प्रकाशामध्ये प्रकाश चमकलाय. षटकार.
मैदानामध्ये अजून एक सुंदर फटका, झेलची संधी आहे परंतु ट्राय चांगली केली होती खेळाडू आणि चेंडू सीमा पार चौकार पाहायला मिळतोय. अगदी हे स्पर्धेचं चांगलं संगीत आणि या स्पर्धेचे आमचे सर्व आकाशदादा कातारा यांचे संगीत आणि अगदी तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता त्यांना हँडसम लुक आहे. आकाशदादा कातारा अष्टविनायक दाब्याचे ओनर आहेत आणि त्यांच्याकडनं मेजवानी सुद्धा आहे. जो खेळाडू व्यक्तिगत अर्धशतक दादा लावेल ना त्याला 2100 रुपयाचं दादांकडनं कुपन आहे. अगदी अष्टविनायक दाब्यावरती जाऊन तुम्ही यूज करू शकता. आणि मागील 2 सामन्यामध्ये तो प्रयत्न झालाय दोन्ही टीम कडनं आणि थोडक्यात तिथे मी म्हणे उलकावणी दिले परंतु या मॅच मध्ये प्रकाश चमकेल का अपेक्षा आहे प्रकाशकडनं आणि आय थिंक ते जर का कुपन भेटलं तर वावनची टीम लगेच त्या कुपनचा उपयोग करणार त्यात काय शंका नाहीये. हा आणि एकनाथ दादा तर रेडी आहेतच काही हरकत नाहीये. कुपन थोडक्यात जरी हुकलं ना तरी एकनाथ दादा आहेतच. मग वळू आपण मॅच कडे. गोलंदाज तयार. वाट अ स्ट्रोक. अगदी मागच्या ओव्हर मध्ये जो काही वेळ घालवला नाही इथे पंकजनं तो वेळ आता मात्र भरून काढलाय. आल्या आल्या लगेच दुसऱ्या षटकाचं स्वागत षटकारानं. भी दिल बहलेगा जरूर. अमर गोलंदाजीला आले आणि अमर वरती आक्रमण केले पंकजनं. षटकार ठोकलाय. अमर सिर्फ तुम्हारा नाम है, अमर हम रहेंगे आज इस मैदान में. जणू काही पंकज हे सांगण्याचा प्रयत्न करतोय. षटकार ठोकलाय. अजून एक सुंदर फटका अगदी ऑन साइडला खेळाडू आहे तिथे. धावा फक्त 2 मिळतील. अगदी षटकारानंतर चांगला स्ट्रोक होता. ड्राईव्ह केलं तर ऑन साइडला काऊ कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये 2 खेळाडू होते आणि चेंडूची अडवणी झाली. 2 धावा मिळतील. 2च्या मदतीने 20 धावा. 1.2 षटकाच्या समाप्तीनंतर अगदी 20 धावा इथे पाहायला मिळतात स्कोर कार्डवरती. कुठलाही गडी न गमावता. मागच्या मॅच मध्ये 75 धावांची अभेद्य भागीदारी झाली होती. आय थिंक या स्पर्धेतील सर्वात मोठी भागीदारी. संदेश दादा बरोबर ना? 75 धावांची भागीदारी म्हणजे तुम्ही इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये सुद्धा मोठी भागीदारी असते ती पहिल्या विकेटसाठी. आणि तसं घडून सुद्धा सामना गमवावा लागला. हे मात्र दुर्दैव असतं. फुलटॉस फ्लिक केलाय. व्हॉट अ शॉट. पंकज पाटील दिस टाइम ऑन फायर. चौकार. पंकज पाटिल. पाटिल भाई नाम नहीं, ये तो ब्रांड है और ब्रांड है मैदान में दिखना चाहिए. आणि पंकज ते दाखवत असताना चौकार ठोकलाय षटकारानंतर. 24 धावा धावपटलावरती. पहिल्या ओव्हर मध्ये पंकजने जरूर चेंडू घेतलेत मैदानावरती उभे राहण्यासाठी. 25. फुलटॉस. फुलटू वसूल करायचं होतं आणि नेमकं इथं गडलाय. चौकारी आलाय आणि नो चेंडू. 1+4 म्हणजे 30 धावा धाव फलकावरती कंप्लीट. फ्रीडचा चेंडू अगदी तटावला. अगदी शॉर्ट स्क्वेअर लेग रिजनला जो तिथे खेळाडू होता त्याने चांगला प्रयत्न. चेंडूला अडवले गेलाय. 1 धाव मिळेल. अगदी ह्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर जवळजवळ पंकजनं 13 धावा वसूल केल्यात आपल्या बॅटनं. म्हणजे पहिल्या ओव्हरमध्ये जे 3 चेंडू डॉट होते ना त्याची भरपाई आता मात्र केली.
आणि ते करायला हवं. P2चं षटक आहे, फील्ड रिस्ट्रिक्शनचा फायदा आपल्याला मिळायला हवा आणि ते घेरलंय. मिस्टामिक स्ट्रोक आहे, खेळाडू पोचेल का चेंडूच्या खाली, डाऊन द बॉल खेळाडू होता तरी सुद्धा इथे झेल ड्रॉप आणि पाहता पाहता चेंडू सीमा पलीकडे चौकार. आणि तूपही गेलं, कॅच तर सुटली आणि चौकारी गेलाय. म्हणजे विकेट मिळायला हवा होता तो मिळत नाहीये आणि धावा मिळतात. प्रतिस्पर्धी संघाला 35 धावा आता धाव फलकावरती. दुसरं षटक प्रगतीपथावरती आणि अमर केणीनं मात्र आतापर्यंत 23 धावा खर्च केल्यात 5 चेंडूसाठी. भरपूर मागणी गोलंदाजी राहिली आहे. शेवटचा चेंडू अगदी ड्राईव्ह केलाय ऑन साइडला, डीप लॉंग ऑनला चेंडू ट्रॅव्हल झाला, तिथे मात्र सिंगल पाहायला मिळेल. षटक क्रमांक 2 इथे समाप्त झालाय आणि 36 धावा धाव फलकावरती. म्हणजे 18च्या सरासरीनं 2 ओव्हरमध्ये धावा इथे कमवल्या गेल्यात. श्री मलंग स्पोर्ट 52-40+. तुम्ही पाहू शकता आतापर्यंत या स्पर्धेमध्ये सर्वाधिक भागीदारी पहिल्या विकेटसाठी मागच्या मॅचमध्ये नितीन कोळी, विजय खाणावकर यांनी 75 धावेची. त्याच्यानंतर जी शो मॅच झाली त्याच्यामध्ये डॉक्टर टीममध्ये सचिन गरत आणि जयशानं 53 धाव्यांची. त्याच्यानंतर उल्वे 40+ मध्ये मागच्या मॅचमध्ये आयलेश म्हात्रे आणि शशिकांतनं केलेली ती 49 धाव्यांची भागीदारी. त्याच्यानंतर चौथ्या क्रमांकावरती 48 धाव्यांची रेडगरकडनं, अमित भोप्या आणि राहुल भगत यांच्याकडनं. अशा बऱ्याच काही काय पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळतात. तर निश्चित स्वरूपात लघु फडके जर आपण विचार केला, आकाशदादा कथारा अष्टविनायक धाबाचे मालक आहेत आणि निश्चित स्वरूपात आज 3रा दिवस आहे. त्यांची खूप मोठी इच्छा आहे की एखाद्या फलंदाजाने 50 धाबांची अर्धशतकीय झुंजार खेळी साकारावी आणि त्यांचे 2100 रुपयाचं कुपन आहे बघा. म्हणजेच अष्टविनायक धाबा येथे त्याचा त्यांना यूज करता येणार आहे खेळाडूला. आणि त्यांची इच्छा मला तर वाटतं ही जी लढत आहे ना, वर्तमान लढत, या लढतीमध्ये संदेश शेलके निश्चित स्वरूपात पूर्ण होईल अशी सध्या वर्तमान स्थिती आपल्याला बघायला मिळतो. यस, मलाही तेच वाटतं की ह्याच इनिंगमध्ये ती होईल असं मला तरी वाटतंय. पाहूया काय घडणार ते. प्रकाश पाटील होते ऑन स्ट्राईक. अगदी पहिला चेंडू संदीपचा, डाव्या हाताचा गोलंदाज संदीप, अगदी महागुरु. तुम्ही पाहिलं नाही गोलंदाजी ॲक्शन तर श्रीलंकेचा चामुंडावास. संदेश दादा काय वाटतं तुम्हाला? अगदी पहा ॲक्शन तुम्हाला तीच पाहायला मिळते. आणि चामुंडावासचं एक खासियत होतं, पहिल्या चेंडूवरती विकेट. परंतु इथे संदीप थोडासा संघर्ष करतोय. अगदी डाव्या हाताचा मीडियम फास्ट गोलंदाज आहे, म्हणजे उजव्या हाताच्या फलंदाजांना त्रासदायक, आणि ते पहिल्या ओव्हरमध्ये त्याने करून दाखवले. फक्त धावा खर्च केल्या होत्या 12 आणि इथे बाईकच्या माध्यमातून सिंगल आले. अलॉंग द कार्पेट ड्राईव्ह केलंय, चेंडू चालला ऑन साईडला, लॉंग ऑनला आहे खेळाडू तैनात, फक्त एकच मिळेल. जेव्हा चेंडू चांगला असतो, गोलंदाज चांगला असतो ना, त्याच्या अगेन्स्ट तुम्हाला सेफ डिफेन्स असायला हवं. सिंगल डबल एनकेलाही बरंच चांगलं माहिती आहे हा प्रभाव, कारण का जेव्हा गोलंदाज चांगला असेल ना त्याचा सन्मान करायला हवा. तेव्हा त्याच्याकडे एखादी चूक घडेल ना तर त्याला चपराकी द्यायला हवी, आणि क्रिकेटमध्ये ते घडलं जातं. फटका चांगला आहे, टायमिंग एकदम परफेक्ट जुळाला आहे आणि चेंडू हवाई सबर षटकार. आज चंद्रकांत पोपेटा जे 40+ सिनियर क्रिकेटर आहेत त्यांची उणीव मात्र या संघाला बसतो. कारण एक काल असा होता की चंद्रकांत पोपेटा आणि त्याचबरोबर ग्रामपंचायत सदस्य संदीप मस्कर जे गोलंदाजी करतात खऱ्या अर्थाने, ही संघाची त्यांची गोलंदाजाची खूप मोठी ताकद म्हणून ओळखली जायची. आज फक्त ही भिस्त आहे गोलंदाजीची, आपण पाहतो संदीप मस्कर यांच्यावर. नक्की जबाबदारी पार करावी लागेल खरं तर संदीपला. बॅटची इनरेज आय थिंक जरूर इथे असं जाणवलं गेलंय, परंतु अंपायरचा सिग्नल, यस बॅटची इनरेज लागली गेली, आतली कडा आणि सिंगल पाहायला मिळाली. पहा दोन्ही फलंदाजांमध्ये रेस लागली आहे. कोण पुढे जाणार? पंकज पाटील 10 मध्ये 19, तर प्रकाश पाटील 7 मध्ये 22 आणि सांघिक कोठ्यामध्ये 45.
वा 40+ धावा लगेच ते मात्र स्कोर कार्डवरती अर्जित केल्या 52 टीमनं. त्यासाठी 2.4 चेंडूंचा इथे मात्र वापर केला गेलाय. म्हणजे अजून याच्यानंतर 14 चेंडूचा खेळ बाकी राहील. म्हणजे या डावामध्ये सर्वाधिक धावसंख्या अजूनही पाहायला मिळेल का? 9 चेंडू आणि त्याच्यावरती तोफा फुलटास वसूल करतोय पंकज पाटील. षटकार ठोकलाय आणि नो दर्शवला गेलाय पंचांच्या माध्यमातून. 1+6. मान्य करावा लागेल आणि तिथे मात्र नो दर्शवला गेला. आमचे स्क्वेअर लेगचे पंच सत्यवानजी काकडे सरांनी आधीच दर्शवलं गेलं की खेळाडू अगदी स्टंपच्या पलीकडे होता. चौथा खेळाडू 3 जण होते आणि तिथे मात्र नो दर्शवला गेलाय. अगदी काय सुंदर फलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते. एक जसे म्हणजे पाऊलं असतात ना माणसाची, एक पुढे एक मागे, तशा पद्धतीनं पंकज पाटील आणि प्रकाश पाटील ही धुव्वाधार फलंदाजी आणि 52 धावा कंप्लीट केल्यात. पहा किती जलद गतीने अर्धशतक इथे कंप्लीट केलं. पहिल्या षटकामध्ये वाटलं नव्हतं, परंतु जो वेळ घालवला ना तुम्ही आयुष्यामध्ये कुठल्या गोष्टीला वेळ द्या, तुम्हाला तो डेफिनेटली फायदा करून देईल. आणि पंकज पाटील आणि प्रकाश पाटील ते करून दाखवतात. हा चेंडू मात्र सुरेख होता. यॉर्कर लाईन अगदी ऑफस्टिकच्या थोडासा बाहेरच्या लाईन वापरली गेली, अवे फ्रॉम द बॉडी लाईन ज्याला म्हटलं जातं. आणि पंकज पाटीलकडे एक्झॅक्टली ही गोष्ट मात्र थोडीशी आपल्याला चिंताजनक वाटते की तुम्ही ऑफसाईडला ट्राय करत नाहीये. जर का गोलंदाजाने ती बाजू जर का तुमची हेरली ना तर तुम्हाला मात्र इथे बॅकफूटवरती जावं लागेल. अगदी तुम्हाला तिथे धावा मिळतात, तुम्ही ट्राय तर करायला हवं. प्रयत्न केलाय करा, परंतु वाचले गेलेत. कदाचित समालोचकाचं ऐकणं कधी कधी फलंदाजाला महागडे पडतोय. 3 षटकांचा खेळ समाप्त. 52 धावा धावफलकावरती बिनबाद आणि अर्धशतकी खेळी तुम्हाला इथे पाहायला मिळते या सलामीवीरांच्या भूमिकेमध्ये. आपण राखीव खेळाडू पाहतो खऱ्या अर्थाने गणेश केनी, तर एका बाजूला गणेश शेख. एक काल होता खऱ्या अर्थाने टर्मिनेटर गोलंदाज. 1054 नंबर बघा. परेशभाई पाटील यांनी टी शर्ट पुरस्कृत केलेले आहेत वावंजे क्रिकेट संघाला, शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख. तर एका बाजूला माऊली प्रसाद म्हटलं तर माझ्या मतानुसार सुकापूर ग्रामपंचायतीचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत पोपेडे साहेब हे नेहमी या संघाला योगदान देत असतात. आज प्रभाकर केनी यांना पाहतो, माजी ग्रामपंचायत सदस्य सुकापूर. संदीप मस्कर विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सुकापूर. यांच्या संघामध्ये सुद्धा फलंदाजी खूप मोठी त्यांची भिस्त आहे. म्हणजे सामन्यामध्ये आपल्याला पूर्णतः रंगत बघायला मिळणार आहे. हो टू आमचे लहू फडके यांच्याकडे बोलूया. थँक्यू सर. महागुरू सर, अगदी आपण एक उल्लेख चांगल्या पद्धतीने केला. महागुरू दोन्ही 12th मॅन गणेश केणी आणि गणेश शेख, अगदी गणरायाच्या नावावरून या दोघांचं नाव आपल्याला पाहायला मिळतंय. चांगलं कॉम्बिनेशन आहे अगदी 12th मॅन. परंतु महागुरू सर 12th मॅन होणं ही फार मोठी गोष्ट आहे. कारण का सध्याच्या टेनिस क्रिकेटमध्ये संदेश दादा आपण पाहिलं तर 2015 जीजी स्पोर्टला अगदी 12वा खेळाडू केतन म्हात्रे होते. आणि या 10 वर्षामध्ये महाराष्ट्राचा बायकर मॅन म्हणून केतन म्हात्रेकडे पाहिलं जातं. म्हणजे 12th मॅन म्हणजे साधी सुधी गोष्ट नाही. बरेचसे खेळाडू त्या 12th मॅन राहण्यासाठी ना घाबरतात, यार आपल्याला जागा नाही. परंतु सर्वात आधी नंबर तुमचा लागतो मित्रांनो. त्यासाठी तुम्ही 12th मॅनला कधी घाबरू नका. 12th मॅन म्हणजे तुमची एंट्री फर्स्ट टीममध्ये. गोलंदाज तयार. अगदी लाईन खराब राहिली गेली. स्वेर मारा. गोलंदाज आपण पाहिलं तर रतन केणी आलेत. लहू भैर खऱ्या अर्थाने 1987चा विश्वकप रिलायन्स कप आपण बघितला. न्यूझीलंड आणि भारत अशी एक लढत झाली होती क्वार्टर फायनलची. सचिन तेंडुलकर खऱ्या बॉल बॉय होते, आज ते क्रिकेटचे देवता झाले. यस, आणि ही चांगली माहिती आहे. अगदी महागुरू म्हटलं तर त्यांच्याकडे. आणि इथे फटका चांगला
अगदी प्रकाश पाटील मी म्हणेन थोडेसे वाचले गेले, खेळाडू जरूर होता परंतु बनला गेला दर्शक आणि त्याच्या बॅटनं आलाय षटकार. पहिल्यांदाच फिक्स केलं होतं आणि सलग चौथ्यांदा मात्र विजयाचा चौकार आमदार प्रशांत दादा ठाकूर यानं लावला गेलाय. या पनवेलचे खरे तर भाग्य विजेते प्रशांत दादा ठाकूर. आणि धावा 59 धावफलकावरती. अजूनही 11 चेंडू या डावातील शिल्लक आहेत. महागुरु या डावातनं जवळजवळ 100 गाठेल की काय वावंजे संघ. आणि 2 फलंदाजामध्ये रेस. टॉपेज लागली आहे, नजर लागली की काय, आणि इथे मात्र वाचला गेलाय. अगदी मी म्हणेल पंकजनं कॉल दिला, यार प्रकाश तू काय करतोयस, रन होतीये आणि ती घ्यायला हवी आहेच. आणि एसटी रक्षकानं आय थिंक तिथे थोडीशी चुकी केली. एसटी रक्षक प्रभाकर केणी. वयाचा अभाव जरूर आहे परंतु संदेश दादा ट्राय करायला हवी होती. विकेट महत्वाची आहे. मागच्या मॅचमध्ये विकेटच फार महत्वाची होती आणि याही मॅचमध्ये विकेट महत्वाची आहे. 60 धाव्यांची भागीदारी आणि मागच्या 75 धाव्यांची भागीदारीला इथे क्रॉस करेल का ही भागीदारी, हे मात्र जरूर पाहिलं जाईल. अजून एक सेफ डिसेन पुश करो खुश रहो सिंगल पाहायला मिळतोय. परंतु खरं तर हा चेंडू ना इथे अगदी प्रकाश केणी आपल्याला स्क्रीनवरती पाहायला मिळतात. काय ॲक्शन आहे सुंदर त्यांचे स्लो मोशनमध्ये आणि संदेश दादांचंही कौतुक करावं लागेल. चला इथे चेंडू अजून डॉट आलंय. हे षटक आय थिंक फार चांगलं राहिलंय मी म्हणेल सुकापूर टीमसाठी. फक्त 9 धावा. षटकार जरूर आलाय परंतु षटकाराचं इथे प्रत्युत्तर या गोलंदाजानं अगदी चांगलं दिलं गेलंय. 61 धाव्यांची भागीदारी अभेद्य भागीदार राहिली आहे. नाबाद आहेत दोन्ही फलंदाज. अगदी पंकज 26 वरती तर प्रकाश 29 वरती. 10 आणि 14 चेंडूंचा इथे सामना केलाय खरा परंतु अजूनही गरज आहे. आणि ज्या पद्धतीनं इथे पारितोषिक लावले अर्धशतकाला, क्या बात है. पुढचा दरवाजा बंद आणि मागचा दरवाजा उघडा. चोडी निश्चित आणि दांडी गुल गुल गुल. प्रकाश पाटील बाद. खरं तर प्रकाश आय थिंक मला वाटतं इथे मिडल स्टंपला लाईन मारण्यासाठी चुकला आणि मागची डावी एसटी उधळली गेली. लाईन मारायला हवी होती. जर तुम्ही गाड व्यवस्थित घेतला असता तुमचा लेग स्टंप दिसला नसता गोलंदाजाला आणि हे चित्र घडलं नसतं. ॲज अ फलंदाज तुम्हाला प्रत्येक चेंडू तुम्हाला नवीन आहे त्यासाठी तुम्हाला ना या गोष्टी करायलाच हव्या. ऑन स्ट्राईक अगदी तुम्हाला प्रकाश पहा तुम्हाला रिप्लेमध्ये पाहायला मिळतोय. जर तुम्ही मिडलवरती गाठ ठेवला तुमचा लेग स्टंप जर का खुला ठेवाल तर तुम्हाला हे चित्र सातत्याने पाहायला मिळतोय. प्रवीण आलेत. प्रवीण पाटील आणि दोन्ही बंधू. मार्कवास टिवा. पहिला फटका प्रवीणच्या बॅटनं कडक. तांबडा पिवळा रस्सा भडक आणि प्रवीणने ठोकलाय षटकार कडक. आमदार प्रशांतदादा ठाकूर चषक क्रिकेट स्पर्धेसाठी ज्यांच्या माध्यमातून फ्रीज रेफ्रिजरेटर खऱ्या अर्थाने पुरस्कृत करण्यात आलेलं आहे ते सह्याद्री ढाब्याचे ओनर्स आदरणीय देविदास कगाल साहेब यांचं आगमन झालेलं आहे आणि त्यांच्या समवेत एकच नाद बैलगाडा शर्यत संतोष वांडेकर साहेब हॉटेल व्यावसायिक आहेत. आपलं आगमन झालेलं आहे. मनपूर्वक आपले स्वागत आहे. रस्त्यावर ज्यांनी 4 व्हीलर्स 2 व्हीलर्स गाड्या पार्क केलेल्या आहेत बघा त्यांना मी सूचित करतो की ती जागा येणाऱ्या जाणाऱ्या सर्व वाहनांसाठी आपल्याला उपलब्ध करून द्यायची आहे. कृपया गाड्या लगेच थोड्या आपण बाजूला पार्क करायच्या आहेत. धन्यवाद महागुरु. अगदी 67 धावा धावपटलावरती आणि
प्रवीण आणि पंकज दोन्ही बंधू तुम्हाला इन ॲक्शनमध्ये मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. षटकारानं आपलं खातं उघडलं गेलं प्रवीणनं. 67 धावा धावपटलावरती. आता मात्र 6 चेंडू शिल्लक आहेत. प्रोजेक्टेड स्कोअर आपली स्क्रीनवरती पाहू शकता 84चा आपल्याला पाहायला मिळतो, कारण का 16.75च्या सरासरीने धावा इथे बनल्या जातात. आणि गोलंदाज अगदी तुम्हाला पाहायला मिळतील प्रकाश केणी. शेवटचं षटक आहे, शेवटची भैरवी ज्याला म्हटलं जात आहे, ती भैरवी वाजवावी लागेल आता वावंजी टीमला परत एकदा. पहिलं षटक जरूर थोडंसं धावांसाठी कमी राहिलं गेलं, 12 धावांचं. दुसरं षटक चांगलं राहिलं, 24 धावा आल्या. तिसऱ्या षटकामध्ये 16 आल्या आणि चौथ्या षटकामध्ये 15 आल्या. आता ह्या षटकामध्ये धावा किती येणार? डबल डिजिट तर असायलाच हव्यात. ज्या पद्धतीनं धावा बनल्या गेल्यात, अगदी 16.75च्या सरासरीने धावा बनल्या जातात. गोलंदाज अगदी तुम्हाला प्रकाश केणी पाहायला मिळतील. ऑन स्ट्राईक पंकजत, नॉन स्ट्रायकरला प्रवीण. पंकजचा पण विचार केला तर 14 मध्ये 26 आहेत. क्या इस ओवर में बचे हुए रन निकल पाएंगे पंकज के बल्ले से? देखने वाली बात है. आणि पाहूया आपण काय घडणार आहे. पहिला चेंडू हुक करायचा होता, अगदी स्टिकर वरती चेंडू आदळलाय. खेळाडू आहे, व्हॉट अ फिल्डिंग. जर्सी नंबर 10 अगदी स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या डिपार्टमेंटला जयदास होत आहे. काय सुंदर एफर्ट राहिला गेला अगदी संदेश दादा. एका हाताने इथे मात्र चेंडूला अडवलं गेलं, अन्यथा चौकार पाहायला मिळालं होतं. कारण का स्क्वेअर लेगला एनके जर का पाहिलं तर ग्राउंड एवढंच चांगलं आहे, टप्पा पडला की लगेच चौकार तुम्हाला पाहायला मिळतो. आणि नेवाली गावचे ते जावय आहेत. जावय म्हटल्यावरती जावयाला जीवतोड सासूरवाडीला प्रयत्न करावेच लागतील. धावा वाचवल्या आपल्या टीमसाठी, 2 धावा. 69 धावा बनल्या गेल्यात. गोलंदाज अगदी तुम्हाला प्रकाश केणी पाहायला मिळतात. शेवटचं षटक परत एकदा जागा बनवले, गिरकन गिरकी दिले आणि चेंडूला भिरकावलं सरकन षटकारासाठी. छोटे मियाँ सुभान अल्लाह ही है भाई. बड़े मियाँ तो बड़े मियाँ है ही, लेकिन छोटे मियाँ तो कमाल है. धमाल परफॉर्मन्स. 16 चेंडू 34 धावा, 75 धावा धावपटलावरती जोडल्या गेल्यात. क्या बात है पंकज, लगे रहो भाई. और एक गर्रकन चेंडू आलाय व्यासपीठाला मानवंदना देण्यासाठी. षटकार षटकार. छोड़ेगा नहीं पंकज भाई. 17 में 40 बनाए, महज 10 चाहिए. इस टूर्नामेंट की पहली हाफ सेंचुरी शायद देखने को मिलेगी. पहिलं अर्धशतक या स्पर्धेतील या 40+ सामन्यामध्ये पंकज पाटील कडनं पाहायला मिळेल का? 17 मध्ये 40, 81 बनल्या गेल्यात. लेट कट, बऱ्याच उशिरानं हा फटका आलाय आणि इथे घाई संकटात जाईल, परंतु नाहीये. खरं तर इथे पंकज पाटील तुम्हाला थांबायचं होतं. कदाचित हा चेंडू वाईटही मिळाला असता, परंतु तुम्ही सुरुवातीला ह्या गोष्टी ट्राय करायला होत्या, शेवटच्या मुमेंटला नाहीयेत. काही हरकत नाही. टीम फर्स्ट, टीमसाठी खेळूया आपण. 18 मध्ये 41 जरूर बनल्या गेल्यात आणि सांघिक कोठ्यामध्ये 82 धावा. 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. प्रवीण आलेत आता ऑन स्ट्राईक, ज्यानं एका चेंडूमध्ये षटकार ठोकलाय. गुडगा वाकवला खरा, परंतु उंची जास्त, लांबी कमी आहे. 38 सर्कल मध्ये चेंडू राहिलाय आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा कंप्लीट. अरे अरे, अजूनपर्यंत नाट्य चालू होतं. क्या बात आहे. 84 धावा धावपटलावरती. म्हणजे आजच्या दिवसामध्ये मैदानाच्या बाहेरून खऱ्या अर्थाने प्रवास करतात सुप्रसिद्ध उद्योजक प्रकाश शेठ भगत सुकापूर, हा भगतवाडी. 1 लाख रुपयाची देणगी त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. स्विच हिट करण्याचा प्रयत्न आणि इथे
येस, अंपायर सिग्नल आलाय की हा चेंडू डॉट म्हणजे इनिंग समाप्त झाले. अगदी स्विच इट नसता केला तर आय थिंक इथं चांगला फटका आला असता, परंतु धावा इथे बनल्या गेल्या 84 आणि 85 धाव्यांचं लक्ष मात्र वावंजे संघाने दिलंय सुकापूर संघाला. इथे नाणेफेक केली जाणार आहे. एका बाजूला खिडूकपाडा क्रिकेट संघ 40+ आणि त्यांचा प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ चिंचपाडा 40+. आई इथे गावदेवी प्रसन्न गौरी स्पोर्ट नेवाली यांच्या संयुक्त विद्यमानाने राजेश शेठ काथारा यांचा वाढदिवसानिमित्ताने आमदार प्रशांतदादा ठाकूर चषक क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आणि या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थाने महत्त्वपूर्ण भूमिका ज्यांच्या माध्यमातून आपल्याला उपलब्ध झालेली आहे ते 10 सरकार कंपनीचे मॅनेजर आदरणीय नेरेगावचे संतोष शेठ पाटील यांच्या वतीने स्पर्धेकरता 50 बिस्लेरी वॉटर बॉक्स खऱ्या अर्थाने जे त्यांच्या माध्यमातून आम्हाला पुरस्कृत करण्यात आल्याबद्दल गौरी स्पोर्ट नेवाली यांच्या वतीने संतोष शेठ पाटील नेहरे तुमचं मनपूर्वक आम्ही इथे आभार व्यक्त करत आहोत. आणि त्याचबरोबर 10 सरकारचाही मनपूर्वक आभार. नाणेफेक इथे केली जाणार आहे. निश्चित स्वरूपात या दोन्ही क्रिकेट संघाचे संघनायक तत्पूर्वी मान्यवरांचा सन्मान इथे करणार आहोत. परेशबाई आपला सन्मान होईल, मैदानाच्या आतमध्ये लगेच दाखल व्हायचे आहे. आणि 4774 माजी सरपंच एकनाथदादा पाटील आणि रायगड जिल्ह्यामध्ये 40+ चे प्रतिनिधित्व करणारे आमचे पदाधिकारी आहेत प्रवीणदादा पाटील वावंजे, या आपला सन्मान इथे केला जाईल. परेशबाई पाटील 47 या. तर सन्माननीय परेशबाई पाटील कोकण संपूर्ण मित्रांनो जर विचार केला कोकणमध्ये संपूर्ण कोकणमध्ये ज्यांना सर्वाधिक कमी वयात पनवेल पंचायत समितीचं सदस्य होण्याचं भाग्य लाभलं एकेकाली ते शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख परेशबाई पाटील साहेबांचं वस्त्र अलंकार आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत राजेशदादा कातार यांच्या शुभास्ते इथे केले जात आहे. त्याचबरोबर एक दोस्तीच्या दुनियातील राजा माणूस, राजासारखं मन आणि मनासारखा राजा अर्थात 4774 माजी सरपंच वावंजे एकनाथदादा पाटील यांचा यथोचित सन्मान आमदार प्रशांतदादा ठाकूर चषक क्रिकेट स्पर्धेचे दमदार ऑर्गनायझर राजेश काथारे यांच्या शुभास्ते वस्त्र अलंकार आणि पुष्पगुच्छ देऊन इथे स्वागत केले जात आहे. त्याचबरोबर सुकापूर ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य संदीप मस्कर आणि माजी ग्रामपंचायत सदस्य प्रभाकर शेठ केनी यांचा यथोचित सन्मान इथे केला जाणार आहे. प्रभाकर दादा या तुम्ही. प्रभाकर केनी आणि संदीप मस्कर विद्यमान ग्रामपंचायत सदस्य. संदीप दादा आपण या, आपला सन्मान इथे केला जाईल. तत्पूर्वी नाणेफेक इथे केली जाणार आहे. तर परशुराम काथारे यांना आम्ही इथे आमंत्रित करतो. आपण खिडूकपाडा विपक्ष चिंचपाडा क्रिकेट संघाच्या दरम्यान आपण इथे नाणेफेक करावी. या दोन्ही शिलेदार आपला सन्मान इथे केले जाईल. नाणेफेक इथे केली जाणार आहे. तत्पूर्वी प्रभाकर शेठ केनी सुकापूर ग्रामपंचायतीचे माजी सदस्य आणि एक 40+ संघातील आदर्श क्रिकेटर प्रभाकर दादा केनी साहेबांचं मायेची उबदार शाल आणि पुष्पगुच्छ देऊन इथे स्वागत केले जात आहे. त्यानंतर सुकापूर ग्रामपंचायतीचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य एक अष्टपैलू क्रिकेटर संदीप मस्कर यांचा यथोचित सन्मान इथे केला जाईल. संदीप बघा गेल्या वर्षी त्यांच्या हाताला दुखापत ग्रस्त असताना सुद्धा त्यांनी वलवलीच्या नाईट स्पर्धेमध्ये संघाचं प्रतिनिधित्व केलं. विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहेत. लागोपाठ दुसऱ्यांदा त्यांना सदस्य होण्याची संधी प्राप्त झाली. अशा दमदार 40+ क्रिकेटरचा यथोचित सन्मान राजेशदादा केनी यांच्या राजेशदादा काथारा यांच्या शुभास्ते इथे केले जात आहे. आणि मैदानामध्ये आपण वळणार आहोत. तत्पूर्वी आपण नाणेफेक करूया. चिंचपाडा विपक्ष खिडूकपाडा या दोन्ही संघनायक नाणेफेक आमचे उमेश भोईर एक आदर्श क्रिकेटर. बघा आज उमेश सुद्धा दुखापतग्रस्त असताना संघाचं प्रतिनिधित्व करणार आहे. चिंचपाडा क्रिकेट संघ सिनियर क्रिकेटर आहेत. निश्चित स्वरूपात इथे नाणेफेक केली जाईल. सामना 5 षटकांचा परशुराम काथार यांच्या शुभ असते. बघा तिन्ही दी लेजंड क्रिकेटर आहेत आणि उमेश भोईर यांच्या बाजूने नाणेफेकीचा कौल. उमेश निर्णय आपला काय असणार आहे? उमेश फक्त निर्णय. खिडूकपाडा 40+ क्रिकेट संघाने नाणेफेक जिंकून प्रथमतः शतरक्षण करण्याचा निर्णय स्वीकारलेला आहे आणि प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ निश्चित स्वरूपात 40+ चिंचपाडा क्रिकेट संघाला प्रथमतः फलंदाजीसाठी आमंत्रित करण्यात आलेला आहे. दोन्ही क्रिकेट संघाला मनपूर्वक शुभेच्छा. यापूर्वी आवाज आपण ऐकला आमचे मित्र खऱ्या अर्थाने लहू फडके यांचा आपण आवाज ऐकला. आता बोलणार आहोत मंगेश पाटील यांच्याकडे. तत्पूर्वी DJ नितीन आणि आमची लाईव्ह प्रसारण संदेश शिल्के सुकापूर यांच्याकडे. संदेशचं खास करून गणेशदादा केनी, गणेश केनी या, तुमचा सन्मान इथे केला जाईल. या गणेश केनी या.
कारण ते पॅकेजसुद्धा आहेत. जर आपण सुकापूर रेग्युलर क्रिकेट संघाचा जर विचार केला तर संघाचे पुरस्कार ते सुद्धा आहेत. मी विश्वनाथदादा काथारा यांना आमंत्रित करतो. विश्वनाथदादा आपल्या शुभ हस्ते गणेश केनी यांचा आपण सन्मान करावा. गणेश शेठ केनी सुकापूर क्रिकेट संघाचे राखीव प्रतिनिधी जरी असले तर ते एक पॅकेट्स म्हणून ओळखले जातात. मग 40+ संघ असो रेग्युलर संघ असो संघाला त्यांचा नेहमी एक चांगला योगदान सातत्याने प्राप्त झालेलं आहे. अशा एका दमदार व्यक्तिमत्वाचा येतोची सन्मान विश्वनाथदादा काथारा नेवाली यांच्या शुभ हस्ते आमदार प्रशांतदादा ठाकूर चषक 2024 या स्पर्धेच्या माध्यमातून इथे केला जात आहे. तर थँक्यू सो मच महागुरु, थँक्यू सो मच लव फडके. जाऊया मॅचच्या दिशेनं मैदानाच्या आतमध्ये जिथे एका साईडला संघ पाहायला मिळेल सुकापूर आणि त्याला फाईट करत असताना वावंजे. पंचांचा ग्रीन सिग्नल सलामीची जोडी खेळपट्टीवरती पाहायला मिळेल. कॉम बॉक्समधून दोन्ही टीमना शुभेच्छा. लक्ष पाहिलं तर 85 धावांचं लक्ष सेकंड 17 मध्ये पार करायचं आहे सुकापूर टीमला. पहिलाच बॉल उडवलाय समोर, अगदी चांगला फटका. क्षेत्ररक्षक आहेत मात्र चांगला एफर्ट पाहायला मिळाला, चांगला क्षेत्रक्षम पाहायला मिळालं आणि तोपर्यंत संधी साधली. या बॉलवरती धावा कंप्लीट केल्या. दोन धावेनं अकाउंट ओपन झाला फलंदाज किशोर केनीचा आणि अकाउंट ओपन झाला नक्कीच बॅटिंग करत असताना टीम सुकापूरचा. पाहनृत्य केली जाईल आई एकविरा इव्हेंट यांच्या माध्यमातून थेट लाईव्ह प्रक्षेपण सेफ आहे. याच बॉलवरती फक्त अवघ्या 2 धावा आल्यात. चांगला फटका होता फलंदाज किशोर केनीचा, लक्ष मोठा, त्याच्यामुळे तुम्हाला चांगला स्टार्ट हवा ना तो देण्यासाठी प्रयत्न. पहिल्याच बॉलवरती एक चांगला फटका एक्झिक्यूट केला किशोर केनीला आणि ज्या फटक्यामध्ये धावा आल्या 2. पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा प्रकाश पाटील तयार. पुन्हा क्लासिकल फलंदाजी मात्र क्षेत्ररक्षक आहे, जालं विणलं आणि जाल्यामध्ये फसला. हा पहिला धक्का सुकापूर टीमला. अगदी चांगला झेल पकडला प्रवीण पाटीलला आणि जिथे खेळ संपलाय किशोर केनीचा पहिला धक्का. हा मैदानातून बाहेर झाला. पहिल्या बॉलवरती चांगला फटका, त्याच्यानंतर फटका फसला ज्याच्यामध्ये आपली विकेट गमवावी लागली आणि किशोर केनीला मैदान सोडावं लागला. मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज संदीप मस्कर हा फलंदाज तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. 3ऱ्या क्रमांकाचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये संदीप मस्कर इन झाला. लक्ष 85 धावांचा आणि चांगली गोलंदाजी साकारत असताना सध्या प्रकाश पाटील हा गोलंदाज पाहता. पिवनचं पहिलं षटक, चांगली गोलंदाजी, चांगला फटका, ऑन साईडला केलेला क्षेत्ररक्षक नाही आहेत. पिवनचा षटक या चेंडू फरार होतोय. एक टप्पा बाउन्स ओव्हर द रोप, हा चौकार. बॅटमधून आणि 4 धावेनं संघ 6 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. पण लक्ष मोठे 84 धावांचा प्रवास करायचा मॅचमध्ये सुकापूर टीमला. आणि तो प्रवास जर सुखरूप करायचा असेल ना तर तुम्हाला पार्टनरशिप महत्त्वाची, चांगली फलंदाजी, चांगले मोठे फटके बॅटमध्ये येणं तेवढंच गरजेचं. गोलंदाज तयार. अवे फ्रॉम द बॉडीपासून थोडासा दूरचा प्रवास ठेवला आणि तो प्रवास सुखरूप राहिला प्रकाश पाटीलसाठी आणि हा तुम्हाला डॉट चेंडू पाहायला मिळेल. थोडं शांत क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये एक धक्का लागला सुकापूर टीमला. फलंदाज किशोर केनी मैदानातून बाहेर झाला. त्याच्यानंतर मैदानाच्या आतमध्ये संदीप मस्कर आणि फलंदाज नॉन स्ट्राईक एंडवरती अमर केनी.
पुन्हा एकदा त्याच लाईनवरती लेंथवरती गोलंदाजी अचूक टप्पानं नियंत्रित अशी गोलंदाजी पाहायला मिळते. लाऊड अपील देखील तेवढा तीक्ष्ण नजरेनं पंचाची भूमिका सत्यवानजी काकडे यांना सुनीलजी तांडे सर यांच्या माध्यमातून हॉट शीटवरती उन्हाच्या तडाख्यामध्ये अप्रतिम पंचाची भूमिका त्यांचं देखील आपण आभार व्यक्त करूया. सलग बॅक टू बॅक 2 बॉल निर्धाव फेकलं. प्रकाश पाटीलचा कमालीचा षटक आपल्याला पाहायला मिळतं. फुलटॉस बॉल व्यवस्थित बॅटच्या रडारमध्ये आलं नाही. या यष्टरक्षक स्वतः परेश पाटील डायरेक्ट हिटचा प्रयत्न जरूर झाला मात्र सेफ ऑफिस क्रीजवरती पोहोचतात अमर केनी जिथे सिंगल मिळेल. बॅटिंग करत असताना सुकापूर टीमला आणि पहिल्या षटकाचा खेळ आता समाप्त झाला. 1 षटकाच्या अखेरीस 1 बाद बॅटिंग करत असताना सुकापूर संघ जाऊन पोहोचला 6 या आकड्यावरती 7 या आकड्यावरती. समाप्त झाला. पहिल्या षटकाच्या अखेरीस 7 पहिल्या षटकाच्या अखेरीस 6 या आकड्यावरती सध्या सुकापूर संघ जाऊन पोहोचला. पण 85 धाब्यांचं लक्ष त्याच्यामुळं तुम्हाला आता प्रवास थोडासा सुखरूप करायचा असेल तर हवा रॅकेटचा वापर मॅचमध्ये करावा लागेल. ओहो यू मिस आय विल डेफिनेटली. फलंदाज बाद हा दुसरा धक्का बॅटिंग करत असताना सुकापूर टीमला. नक्कीच विजय शेठ ठाकूर यांचं इथे शुभागमन झालं. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. सर्व अतिथीगणांचं आम्ही मनापासून हार्दिक स्वागत करतो. एक चांगली स्पर्धा आपल्याला खरं तर पाहायला मिळतं आणि त्यांच्या माध्यमातून खरं तर स्वर्गीय राज ठाकूर युवा प्रतिष्ठान पनवेल तोस्ती स्पोर्ट क्लब अकुर्ली स्वर्गीय विष्णुशेठ ठाकूर स्मृती चषक ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. 15 ते 20 जानेवारी या दरम्यान या स्पर्धेचा आपण एन्जॉय करू शकता. प्रथम पारितोषिक पाहिलं तर 1.5 लाख रुपये, द्वितीय 75,000 रुपये, तृतीय आणि चतुर्थ अशी तुम्हाला ही स्पर्धा पाहायला मिळेल. एक दमदार स्पर्धा आणि त्या स्पर्धेचे लाडके आयोजक करते विजय शेठ ठाकूर यांचं इथे शुभागमन झालं. त्यांचा मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. चौकार 22 मध्ये 4 धाबा मिळतील. तर 10 धाबा. फर्स्ट टर्मला बॉल लागला मात्र बेस पडल्या नाही त्याच्यामुळं फलंदाज पुन्हा एकदा खेळताना पाहायला मिळतील. 22 मध्ये 4 धाबा मिळाल्या. संघ जाऊन पोहोचल्या 10 या आकड्यावरती. लक्ष 85 धाब्यांचं लक्ष टार्गेट हा चेस करायचा आणि अशा स्थितीमध्ये दमदार गोलंदाजी पाहायला मिळते. फुलटॉस बॉल फटका फसला. स्वतः गोलंदाज गेल्यात मुन्ना बॉल खरं तर चेंडू खाली आणि फलंदाज बाद.
85-85 धावांचं लक्ष्य पार करायचा आणि अशा स्थितीमध्ये अगदी दमदार गोलंदाजी पाहायला मिळते सध्या वावंजे टीमच्या माध्यमातून. पहिला सत्र बॅटिंगमध्ये गाजवला, एक चांगला टार्गेट सेट केला आणि सेकंड सत्रामध्ये गोलंदाजीचा बोलबाला आपल्याला वावंजे टीमच्या माध्यमातून पाहायला मिळतं. पुढचा बॉल प्रहार करण्याचा प्रयत्न, मिड विकेटला केलेला क्षेत्ररक्षक नाही आहेत. नो मान स्लॅश टू डिलिव्हर, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि इथे मात्र फ्रेयसना प्रयत्न फसलाय आणि अजून एक देत धक्का बॅटिंग करत असताना सुकापूर टीमला लागलाय. जे करते विशेष विजय शेठ ठाकूर अकुर्ली, त्याच्यानंतर दीपक शेठ शेलके आदई, त्याच्यानंतर उमेश शेठ भोईर किडूपडा, या सर्वांचं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. आमदार ट्रॉफीचा दमदार आयोजन आपण सातत्यानं पाहिला. आज या स्पर्धेचा तिसरा दिवस आणि एक चांगली स्पर्धा आपण पाहतोय. 40+ लढती आज आपल्याला पाहायला मिळतात, जिथे मॅच चालू आहे. एका साईडला सुकापूर आणि त्याला फाईट देतोय सध्या वावंजे, या दोन संघांदरम्यान आपण ही लढत पाहतोय. हलक्या हाताने केल्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहेत, अजून एक ते धक्का. वारंवार विकेटचे पतंग आपल्याला पाहायला मिळतात, विखुरलेले मोती सुकापूर टीमचे पाहायला मिळतात आणि हा धक्का लागेल 5वा सुकापूर टीमला. मैदानातून बाहेर गेल्यात, संघ पूर्णपणे डॉमिनेट झाला. मॅचमध्ये लक्ष 85-85 धावांचा प्रवास हा करायचा होता आणि तो प्रवास करत असताना अडचणीखाली सापडलाय सध्या सुकापूर संघ. 5 विकेट गमावल्यात. संयम बाळगावं लागेल, शांत दिमागानं खेळ मॅचमध्ये करावं लागेल. क्रिकेटचा सी फॉर कंट्रोल, आणि कंट्रोल महत्त्वाचं असतं क्रिकेटमध्ये आणि ते करणं गरजेचं. 5 विकेट गमावल्यात गोलंदाज तयार. आडवा बॅटने केल्याचा प्रयत्न, धाडसी निर्णय घेतला आणि त्याच्यामध्ये अनसक्सेसफुल राहिल्या आणि हा देखील तुम्हाला डॉट चेंडू पाहायला मिळेल. वारंवार केले डॉट चेंडू, वारंवार गमावलं विकेट, थोडासा मॅचपासून दूर घेऊन चालला सुकापूर टीमला. षटक दुसरं देखील समाप्त झाला. 2 षटकांच्या अखेरीस 11 या आकड्यावरती 5 फलंदाज बाद झाले सध्या सुकापूर टीमचे. च्या अखेरीस 5 फलंदाज बाद झाल्यानं 11 या आकड्यावरती सध्या सुकापूर संघ अडचणीखाली सापडलाय. चांगलं स्टार्ट मिळालं नाही आहे, त्याच्यानंतर वारंवार गमावलं विकेट, मॅचपासून भरपूर दूर घेऊन गेले सध्या सुकापूर टीमला. चला स्पीडअप देखील हवं आहे. लक्ष असू द्या वावंजे टीम, वेळेनुसार खेळ करणं गरजेचं आहे, कारण की आजच्या दिवसामध्ये सर्व सामने वेळेवरती कव्हर करायचे आहेत. त्याच्यामुळे प्रत्येक खेळाडूला, प्रत्येक टीमला मी विनंती करेन की आपण वेळेनुसार खेळ करा. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज प्रकाश पाटील सेकंड स्पेल घेऊन आला. येणारे 18 बॉल 74 धावांची गरज. गोलंदाज या प्रकाश पाटील. इथे मात्र लाऊड आउटफील्ड केली जात आहे, साऊंड देखील होता. यस पंचांचा इशारा की फलंदाज बाद. अजून एक दे धक्का, हा 6वा धक्का सुकापूर टीमला. चांगलं टायटल सॉन्ग आपण पाहतो. या स्पर्धेचे मुख्य आयोजक करते राजेशदादा कातारा यांच्या माध्यमातून हा दमदार आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. आज या स्पर्धेचा
तिसरा दिवस 40+ लढती आणि जिथे अडचणीखाली सापडले सुकापूर टीम. रतन केनी हा फलंदाज इन झाला मैदानाच्या आतमध्ये. हलक्या हाताने केला ऑफ साईडला. क्षेत्ररक्षक आहेत आणि इथे सिंगल पाहायला मिळालं. पण सिंगल डबलला प्राधान्य दिलं जातं. याचं कारण असं गोलंदाजी अगदी पॉवरफुल पाहायला मिळाली वावंजे टीमची. ज्या रीतीनं फलंदाजी केली ना आणि तशाच रीतीनं सेकंड सत्रामध्ये देखील दमदार गोलंदाजी आपण वावंजे टीमची पाहतोय. संघ अडचणीखाली सापडले सुकापूर, कारण की येणारं लक्ष पाहिलं तर 16 बॉल 73 धावांची गरज आहे. हलक्या हाताने खेळला ऑन साईडला. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत. उचवती फेकतील. पुन्हा एकदा सिंगल. एकेरी दुहेरी धावेला सध्या प्राधान्य दिलं जातं. येणारे बॉल शिल्लक असतील 15 आणि 72 धावांची गरज आहे. मॅच थोडंसं एकतर्फी आपल्याला पाहायला मिळतं. मॅचमध्ये मजा नाही आहे. पूर्णपणे मॅचची हवा काढून ठेवली. गोलंदाजी भरपूर दमदार झाली. प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर होता. बॅट आणि चेंडूचा व्यवस्थित संपर्क होत नाही आणि हा देखील इथे देखील तुम्हाला सिंगल पाहायला मिळतं. प्रकाश पाटील सेकंड स्पेल बघतो. पहिला षटक फेकला. ज्या षटकाचा आपण विचार केला अवघ्या 6 धाबा खर्च केल्या. त्याच्यानंतर अशफाक शेख ज्या गोलंदाजांना 3 फलंदाजांना बाद केला आणि अवघ्या 5 धाबा. दोन्ही गोलंदाजांना चांगली गोलंदाजी केली या मॅचमध्ये वावंजे टीमसाठी. पुढचा बॉल गोलंदाज तयार. पुन्हा एकदा प्रकाश. हा प्रकार होता. थोडंसं वेट अँड वॉच करण्याचा प्रयत्न. बॅट आणि चेंडू संपर्क होत नाही. वारंवार डॉट चेंडू पाहायला मिळतात आणि इथे मात्र धावसंख्या स्थिर फलकावरती. संघ 14 या आकड्यावरती. तिसरं षटक मार्गस्थ. संघ डॉमिनेट झाला. 6 विकेट गमावल्यात. जे स्टार्टिंगचे फलंदाज होते त्यांना चांगलं स्टार्ट देता आलं नाही आणि त्याच्या कारणास्तव संघ बॅकफुटवरती आहे. प्रहार करण्याचा प्रयत्न. बॅक टू द बॉलर. आपल्याच फॉलोथ्रूमध्ये अगदी चांगला एफर्ट दाखवला प्रकाश पाटीलनं आणि चेंडूची अडवणी केली आणि जिथे अजून एक तुम्हाला डॉट चेंडू पाहायला मिळतं. षटक देखील आता तिसरं समाप्त झालं. 18 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 18 चेंडूंच्या अखेरीस फलकावरती धावा आल्यात अवघ्या 14. जिथे 85 धावांचं लक्ष पार करायचं होतं. आता येणारे 12 बॉल 71 धावांची गरज आहे. ड्रिंक्स ट्रॉली आपण मैदानाच्या आतमध्ये घेऊन जा. डाईसवरती तुम्ही खरं तर अनेक मान्यवर अतिथीगण पाहता. त्यांचा आम्ही मनापासून हार्दिक स्वागत करतो. आपला आभार व्यक्त करतो की आपण वेळात वेळ काढून या स्पर्धेमध्ये खरं तर आपली उपस्थिती दाखवली. तुमचा मी मनापासून आभार व्यक्त करतो. खरं तर टेस्ट स्पर्धेचे यशस्वी आयोजक करते ज्यांच्या माध्यमातून खरं तर एक मोठी स्पर्धा अकोली गावामध्ये पाहायला मिळेल ते आमचे सर्वांचे लाडके अर्थात विजय शेठ ठाकूर यांना तुम्ही VIP डाईसवरती पाहता. त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. त्याच्यानंतर दीपक शेठ शेलके आदई हे देखील व्यासपीठावरती आहेत. त्यांचं देखील आम्ही मनापासून हार्दिक स्वागत करतो. त्याच्यानंतर उमेश शेठ भोईर किडुकपाडा हे देखील व्यासपीठावरती आहेत. त्यांचं देखील आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. त्याच्यानंतर ॲडव्होकेट मोहिते सर यांना देखील व्यासपीठावरती पाहता. त्यांचं देखील आम्ही मनापासून हार्दिक स्वागत करतो. त्याच्यानंतर शैलेश भाई जाधव महाबलेश्वर ज्यांना खरं तर इथे उपस्थित दाखवले त्यांचं देखील आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. जाऊया मैदानाच्या आतमध्ये जिथे 12 बॉल 71 धावांची गरज आहे. मॅच थोडीशी एकतर्फी पाहायला मिळतं. मात्र गोलंदाजी भरपूर चांगली राहिली. चांगलं क्रिकेट आपण सध्या वावंजे टीमचा पाहिलं. स्लोवर बॉल थोडासा स्विंग करण्याचा प्रयत्न जरूर होता. प्रवीण पाटील हा गोलंदाजचा वापर केला वावंजे टीमनं. मागील 3 षटकामध्ये चांगली गोलंदाजी करत असताना मजबूत स्थितीमध्ये सध्या आपण वावंजे टीमला पाहतोय. व्यासपीठावरती इन्व्हाइट केलं जाईल एक गुणवंत खेळाडू किडुकपाडा गावाचे आमचे दादा भोईर यांना विनंती आहे की आपण यावं व्यासपीठावरती. तुमचं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो.
हा प्रकार बॉल होता ऑन साईडला केला चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक आहे झालं विणलं अजून एक धक्का बॅटिंग करत असताना सुकापूर टीमला फलंदाज प्रकाश केनी मैदानातून बाहेर. यस अजून एक फलंदाज आउट होईल. हा धक्का लागेल 8 बॅटिंग करत असताना सुकापूर टीमला. बाहेर झाल्यात. षटक क्रमांक 4 मार्गस्थ प्रवीण पाटील हा गोलंदाज तुम्ही पाहता. मागील 2 बॉलचा आपण विचार केला तर 2 बॉलवरती 2 धक्के लागलेत. 8 फलंदाज बाद झाले. ऑल आउट होईल का हा मोठा प्रश्न मैदानाच्या आतमध्ये. भरत आणि रतन केनी ही जोडी सध्या मैदानाच्या आतमध्ये. 15 या आकड्यावरती सध्या बॅटिंग करत असताना सुकापूर टीम अगदी चांगल्या स्पर्धेचा रॉयल थाटा आयोजन पनवेल तालुक्याचे भाग्य विधाते आमदार प्रशांतदादा ठाकूर ज्यांच्या नावाने स्पर्धेचं आयोजन केलं. अनेक दमदार स्पर्धा आपण पाहतोय. हलक्याताने केला फक्त दिशा देण्याचा प्रयत्न बाकवास कव्हरलिंगला चेंडू खेळून काढला. क्षेत्ररक्षक वेगाने येतील तोपर्यंत सिंगल आपल्याला पाहायला पास सिंगल डबलला प्राधान्य देत असताना संघ जाऊन पोहोचला 16 या आकड्यावरती जिथे 8 धक्के सुकापूर टीमला लागलेत. समीकरण भरपूर दूर येणारे 8 बॉलला 69 धावांची गरज. पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा तयार प्रवीण पाटील अद्याप 2 धाबानं 2 फलंदाजांना बाद केला प्रवीण पाटीलनं. पुढचा बॉल फुटबॉलचा वापर केला चाणक्यरीत्या गोलंदाजी लेंथ लाईन भरपूर चांगली आहे आणि इथे मात्र अजून एक डॉट चेंडू पाहायला मिळतं. वारंवार डॉट चेंडू वारंवार विकेट मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळाला आणि त्याच्या कारणास्तव वावंजे संघ सध्या या मॅचमध्ये नक्कीच मजबूत स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. स्लोवर बॉल स्विंग पाहायला मिळाला. चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेर वळण घेतोय. यस हा देखील डॉट चेंडू. षटक 4 समाप्त झालं. 4 षटकांच्या अखेरीस अवघ्या 16 धाबा फलकावरती 8 फलंदाज बाद झाले जिथे समीकरण होतं 85 धाबांचा 6 मध्ये 69ची गरज. आपण पाहतोय डिझाईन नितीनच्या माध्यमातून 6 बॉल 69 धावांची गरज. चला स्पीडअप करा वावनचं टीम. शेवटचं षटक बॉलिंग ट्रॅकवरती परेशभाई पाटील हे तुम्हाला बॉलिंग ट्रॅकवरती पाहायला मिळेल. मॅच थोडीशी एकतर्फी 6 मध्ये 69ची गरज. 8 विकेट गमवलं त्याच्या कारणास्तव संघ बॅकफूटवरती या. चला स्पीडअप करा. लक्ष असू द्या वावनचं टीम. जास्त वेळ आपण खर्च करू नका. आपण लगेच क्षेत्रशे सजून घ्या कारण की सर्व सामने आपल्याला वेळेवरती कव्हर करायचे आहेत. त्याच्यामुळे मी विनंती करेन की आपण थोडं स्पीडअप करा. 6 बॉल 69ची गरज. समोर फलंदाज भरत ऑन स्ट्राईक फलंदाज पाहायला मिळतं. पहिला बॉल परेश पाटील अक्रॉस बॅटनं बॅकफूटवरती जाऊन पंच करण्याचा प्रयत्न. लेंथ लाईन चांगली होती. थोडा स्लोवर गतीचा बॉल होता. चेंडूला रीड करता आलं नाही लाईन लेंथ त्याच्या कारणास्तव सरळ एस्ट्रिक्शच्या हातामध्ये चेंडू विसावला. डॉट चेंडू. फुटबॉलचा बाप चाणक्यरित्या पंचानकीचा एस्ट्रिक्शची भूमिका. पंचांचा वॉर्ड कशावरती फलंदाज बाद. 9वा धक्का बॅटिंग करत असताना सुकापूर टीमला.
शेवटची जोडी खेळपट्टीवरती गोलंदाज तयार परेशभाई पाटील केला ऑफसाईडला क्षेत्ररक्षक आहे थोडासा दूर चेंडू नक्कीच झाला लँड आणि येथील उचलती फेकतील तोपर्यंत सिंगल पाहायला मिळतं. मॅचची हवा पूर्णपणे काढली एकतर्फी मॅच आपण सध्या एन्जॉय करतो. पुढचा बॉल प्रार केला साईडला चेंडू अभेमध्ये क्षेत्ररक्षक नाही आहेत नो मास लँड चेंडू डिलबस झाला आणि इथे मात्र पुन्हा एकदा सिंगल आली आहे. एकेरी दुहेरी धाबेला प्राधान्य गोलंदाज तयार ऑफसाईडला केला आहे चांगली फटके तुम्हाला पाहायला मिळतात. शेवटच्या मोमेंटला हा चौकार फलंदाज जयवंतच्या बॅटमधून आलाय. चेंडूची प्रतीक्षा केली त्याच्यानंतर हा मोठा फटका पाहायला मिळतं. पुन्हा त्या दिशेनं ऑफसाईडला केल्याचा प्रयत्न मी म्हणेन स्ट्रॉंग झोन खरं तर फलंदाज जयवंतचा. इथे देखील सिंगल षटक देखील समाप्त झाला आणि हा सामना जिंकला. अभिनंदन वावंजे टीम, हार्ड लक सुकापूर टीम. आपण या प्रतिस्पर्धेमध्ये सहभाग घेता तुमचा मी मनापासून आभार व्यक्त करतोय. प्रकाश पाटील ठरला मॅन ऑफ द मॅच हिरो ज्यानं 11 बॉल 3 षटकाराच्या मदतीनं 29 धावांची उपयुक्त केली आणि गोलंदाजी करत असताना 9 धावा आणि 2 फलंदाजांना बाद केला असा अष्टपैलू कामगिरी करणारा प्रकाश पाटील ठरला मॅन ऑफ द मॅच हिरो. कमान द स्टेज कलेक्टिव्हर मॅन ऑफ द ट्रॉफी. दोन्ही टीम हस्तांदोलन करत असताना डिसिप्लिन शिस्त पद्धती स्पर्धा तुम्ही पाहता. आमदार ट्रॉफीचा दमदार आयोजन आपण राजेश शेठ कातारा यांच्या माध्यमातून पाहतोय.